नमस्कार, मी ॲडव्होकेट सचिन चव्हाण. खरं तर आजचा हा दुसरा माझा व्हिडिओ मी बनवतोय. प्रथम व्हिडिओ हा मी बनवला होता त्यावेळेस अनेक चाहत्या वर्गांनी मला सूचना केली होती की आत्महत्या या विषयावर सुद्धा आपण प्रबोधन करावं. मुळातच आपण जर पाहिलं की हल्ली आत्महत्यांचं प्रमाण का वाढलेलं आहे किंवा आत्महत्या का होत आहेत यामागच्या सखोल मानसशास्त्रीय जर आपल्याला अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की जे नवयुवक आहेत, नवयुवती आहेत, यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. किंबहुना काही मुलं ही शालेय विद्यार्थी जे आहेत यांचेसुद्धा आत्महत्येचं प्रमाण वाढले. मग हे का घडतंय याच्या मागचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. विवाह झाला तरी लोक आत्महत्या करतात, शैक्षणिक वैफल्य आलं तरी आत्महत्या करतात, एखाद्या कामामध्ये नोकरी गेली म्हणून आत्महत्या करतात, महिलांना थोडासा माहेरी त्रास झाला तरी आत्महत्या करतात. मग हे घडतं का? तर हे घडतं का याच्या जेव्हा आपण मुळाशी येतो तेव्हा आपल्याला जेव्हा लहानपणापासून जे संस्कार केले जातात किंवा जे सांगितलं जातं, जे अपयश आपण कधी पचवलेलं नसतं किंवा अनेक ठोकरा आयुष्यात खाल्लेल्या नसतात, त्यावेळेस त्या गोष्टी सहन करणं हे आपल्याला शिकलेलं नसल्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि हे मन वैफल्यग्रस्त होऊन जातो, न्यूनगंड तयार होतो आणि त्यामुळं माणूस टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या करतो. बरं, आत्महत्या केल्यामुळे प्रश्न सुटणार आहेत का? तर नाही, प्रश्न सुटणार नाही, परंतु प्रश्न अधिक जटिल बनत जाऊन त्यामध्ये अधिक समस्यांमध्ये वाढ होणार आहे. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, आई वडील लहान मुलांना एकदम लहानपणापासून गोडी गुलाबीने वाढवत असतात, परंतु पोरग 10वी-12वीला फेल झालं तर त्याचं असं वाटतं की माझं आयुष्य संपून गेलं. परंतु त्या मुलांना हे रुजवलं गेलं पाहिजे, बिंबवलं गेलं पाहिजे की नाही, इथून पुढेही आयुष्य आहे, इथून पुढेही आपण काहीतरी घडू शकतो. फक्त एज्युकेशनल बाबत आपल्याला आलेलं अपयश हे कुठल्याही प्रकारचं तुमचा दर्जा ठरवत नाही, तुमच्यातली गुणवत्ता सिद्ध करत नाही. तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या कमी होऊ शकता, एखाद्याला वाटेल मी पायलट बनायचंय, पायलट नाही होऊ शकत, पण कदाचित असंही निसर्ग नियमाप्रमाणे किंवा तुमची येणारी जी काही संधी असेल ती तुम्हाला पायलट निर्माण करण्याची संधी देईल, तुम्हाला भविष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून उद्योजक बनवेल, असा विचार मुलांमध्ये पेरणं गरजेचं आहे. त्यानंतरचा विषय येतो की महिलांमध्ये मोठं प्रमाण वाढलेलं आहे की आत्महत्या होतं. ते माहेरी गेल्यानंतर, सासरी गेल्यानंतर सासरकडच्या गोष्टी सांगणं, माहेरचा ताणतणाव सहन करणं, ह्या गोष्टीकडे पाहणं खरं तर महिलांनी बदलायला हवं. ते कसं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. एक म्हणजे जेव्हा आपण सासरी जातो तर त्यावेळेस सासरकडची जी महिला असती पूर्वीची, जिने सासूरपण भोगलेला आहे, जी आता नक्कीच सासू झालेली आहे, तिला जास्त अपेक्षा असतात, सासऱ्याला जास्त अपेक्षा असतात, घरातले दीर असतील, ननंदा असतील, यांना जास्त अपेक्षा असतात. मग या अपेक्षांचं ओझं हे आपल्याला जेव्हा नव तरुणी जेव्हा सून म्हणून जाते त्यावेळेस ती तिच्यावर फार मोठं असतं, कारण जबाबदाऱ्या, मानपान या सगळ्या गोष्टी करता करता तिच्याकडून अनेक गोष्टी चुकाही होऊ शकतात. आणि मग ते सगळे कोणी बोलले की तिला असं वाटतं आता माझ्या इकडे कोणीच नाही, नवरा पण माझी बाजू घेत नाही, कारण त्याची द्विधा मनस्थिती झालेली असते. एकीकडे आईवडिलांचा मान सन्मान ठेवायचा, एकीकडे बायकोलाही सांभाळायचं. या सगळ्या याची कसरत करत असताना महिलेला एकटेपणा जाणू शकतो. पण मग यासाठी काय आवश्यक आहे? तर यासाठी जेव्हा महिलेचं लग्नापूर्वी तिला एकत्र कुटुंब पद्धतीमधले असलेले संस्कार की एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार नाही, पण ती मनाप्रमाणे करण्यासाठी काही अवधी द्यावा लागेल, सासरकडच्या लोकांना आपलेसं करून घ्यावं लागेल. एखादी गोष्ट आपली पूर्ण होत नाही किंवा सासरच्यांची अपेक्षा पूर्ण होत नाही हे जेव्हा दिसतंय त्यावेळेस समोपचाराने, सामंजस्यपणे, वाद न घालता चर्चा होणं गरजेचं आहे आणि यातून अनेक प्रश्न सुटू शकतात. आणि जे आत्महत्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे ते खूप खाली किंवा बहुतांशी शून्यावर सुद्धा महिलांचं येऊ शकतं. आणि हा आपण दृष्टिकोन सर्व ठिकाणी करू शकतो. ही एक जागरूकता वाढायला हवी. त्यानंतरचा विषय येतो की महिलांचा हुंड्यामुळे बळी जातो किंवा अनेक गोष्टी होतात, महिलांना त्रास दिला जातो. हुंडा देणं आणि घेणं हा कायद्याने गुन्हा आहे, परंतु आपल्याकडं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या मुलीला कोणाच्या तरी घरी विकायचं किंवा जावाई विकत घ्यायचा, ही प्रथा, मेंटॅलिटी आपण बदलली पाहिजे. मुलगी सुखी असणं म्हणजे फक्त पैशात किंवा झगमगाटात सुखी आहे, ही मानसिकता जर बदलली तर फार मोठा आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो. तो असा की आपण अपेक्षितच वधू किंवा वर मिळाला पाहिजे याकडे न पाहता योग्य वर मिळाला पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. नुकतंच आपण जर पाहिलं वैष्णवी हगवणे असतील, ह्या गोष्टी का घडल्यात याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. वैष्णवी हगवणीच्या सासरकडच्यांना आपण दोष देतोय, निश्चित ते दोषी असतील धरूया,
पण मग आई वडिलांच्या ज्या अपेक्षा होत्या, नाही तू तिथंच राहिली पाहिजे, हे कशासाठी? घटस्फोट घेतल्यानंतर किंवा तुम्हाला सासरी पटतच नाही, हे जेव्हा पाहतोय आपण, हे जेव्हा कळतंय, अनेक तक्रारी होतात, लहान मुलांना छळ होतोय, हे सगळं माहीत असून माहेरचे लोक फक्त पोरगी आपल्या घरी नकोय या खोट्या बडेजावात तिचा बळी त्यांच्यामुळं पण गेलेला आहे. खरं तर मी नुसतं हगवणी परिवाराला दोषी नाही ठरवणार, मुलीचे आई वडील भाऊ हे सुद्धा तितकेच दोषी आहे, कारण त्यांनी बळी जाऊ दिलेला आहे. हा एक विषय. यानंतरचा विषय आपण जर पाहिला तर आज मोठ्या प्रमाणात घटस्फोटाचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते निव्वळ फक्त आणि फक्त मोबाईलमुळे निर्माण झालेली संशयता. एखाद्या व्यक्तीचा मेसेज महिलेला आला किंवा महिलेचा मेसेज पुरुषाला गेला तरी संशय घरातला बळावतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढलं. आणि हे थांबवणं गरजेचं आहे. ते यासाठी की तुमचे लिबरल व्ह्यू ठेवा. कुठल्याही छोट्या एखाद्या मेसेजमुळं किंवा त्यावरून संशय निर्माण होऊन आपल्या जोडीदारावर आपण जर संशय निर्माण केला तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये अनेक चांगल्या गोष्टींकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस सतत हा संशयाची जी खदगत आहे ती मनात राहते आणि मग चांगल्या चाललेल्या संसाराला विघ्न लागू शकतं. आणि ही गोष्ट आपण थांबवणं गरजेचं आहे. मित्रांनो, माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील की सकारात्मक दृष्टिकोन हा प्रत्येक ठिकाणी ठेवा. आमूलाग्र बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतात. नवे नवे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याचे चांगल्या वाईटाचे जनक आहात. जे स्प्रेड कराल, जे पेराल ते उगवेल, या वल्लीप्रमाणे आपण कृती करावी हीच माझी नम्र विनंती. धन्यवाद. अजून एकदा नवीन विषयासह पुढील व्हिडिओत आपण भेटूया.